हे जे गणित दिलेलं आहे 60 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण दिलेले आहे 3:1 ते प्रमाण 2:1 करण्यासाठी किती लिटर पाणी टाकावे लागेल असं म्हटलेलं आहे. तर मग पहिले दूध आणि पाण्याचं प्रमाण किती होतं 3:1 होतं. लिहून घेतलं मी 3:1. नंतर किती झालेलं ते प्रमाण 2:1 झालेलं आहे. 2:1 झालं. मग आता बघा तुम्ही इथे लक्षात घ्या पाणी टाकलेलं आहे. पण दूध समान पाहिजे पण इथे दूध समान नाहीये. मग इथे दूध समान करण्यासाठी ह्या 2ने वरती गुणा. मग इकडे गुणलं तर इकडे पण गुणावं लागत असतं. ठीक आहे. मग आता हे 6 झालं म्हणून ह्या 3ने इकडे पण गुणा म्हणजे हे पण 6 होईल. 3ने इथे गुणलं म्हणून हाही 3ने गुणावं लागतं. आता जे नवीन गुणोत्तर आलेलं आहे ते बघा. गुणोत्तर जशाल तसं राहतं. फक्त आपण त्याच्यामध्ये थोडी बहुत चेंजेस केलेले आहेत. कारण काय? कारण आपल्याला समान ठेवायचं आहे दूध. इथे आलं 6, इथे आलं 2, इथे आले 6 आणि इथे आले 3. मग आता दूध समान झालं. पाण्याचा बदल झाला. पाणी 1 टाकलं असं समजा. जर दूध 6 लिटर असेल, पाणी 2 लिटर असेल तर 1 लिटर पाणी ॲड केलं इन शॉर्ट. तर पण याच्यामध्ये काय दिलं की 8 नसून 60 आहे. मग 1 बरोबर किती? 1 बरोबर किती? तिरकस गुणाकार केला तर किती येणार आहे? 60/8. याला 15 चोक 60 आणि 8 4 दुनी 8. याने अजून भाग दिला तर 7.5 लिटर. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येत असतं. ह्याचा कन्सेप्ट शिकण्यासाठी ते रिलेटेड व्हिडिओजमध्ये बघा. हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे. ही आपली 59 मेंबरशिप आहे.